गॅस तुटवड्याबद्दल काँग्रेस लोकांमध्ये भीती निर्माण करतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। सरकारकडून गॅस वितरणासंदर्भात नियमावली जाहीर। शाळा, अंगणवाडी, खानावळींना 100% गॅस पुरवठा, तर उपाहारगृहांना 70% आणि औषध उद्योगांना 50% पुरवठा करण्याचे आदेश। संयुक्त अरब अमिरातीच्या फुजायरा इथल्या तेल साठ्यांवर इराणचे ड्रोन हल्ले। फुजायरामधील तेल साठे जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक। युद्धात लेबनॉनमधील अनेक मुलांचा मृत्यू, 100 पेक्षा जास्त लेबनीज मुलांनी गमावले प्राण। होर्मुझमधून 2 भारतीय जहाजांना परवानगी। शिवालिक गॅसवाहू जहाज होर्मुझमधून रवाना। गॅस टंचाईमध्ये भारताला मोठा दिलासा। मिठी नदीच्या नाल्यातला गॅस राष्ट्रीय संपत्ती घोषित करा। संजय राऊत यांची भाजपवर उपरोधिक टीका। तर तुमची सकाळची गटारगंगा राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, नवनाथ बन यांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर। नागपुरात घरगुती गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश। धडक कारवाईत 110 सिलेंडर जप्त, 5 गुन्हे दाखल। इंडिगोचा विमान प्रवास आजपासून महागला। इंडिगोच्या तिकिटांवर सरसकट इंधन अधिभार। इंधन क्षेत्रामध्ये क्रांती घडणार। एलपीजी ऐवजी देशी डीएमईचा पर्याय। पुण्यातील एनसीएलने शोधलं डायमिथाइल इथर। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा। खासदार सुनील तटकरेंनी दाखल केला दावा। मंगेश काळोखे हत्या प्रकरणात तटकरेंवर थोरवेंनी केले होते गंभीर आरोप। राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही। उद्योगमंत्री उदय सामंत यांची सांगलीमध्ये फटकेबाजी। मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर नमाज पठण। रेल्वे स्थानकावर नमाज पठणाला परवानगी का? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल। मुंबई मनपाच्या ठेवीत 13,000 कोटींची घट। विविध प्रकल्पांमुळे परिणाम झाल्याची सरकारची कबुली। अमरावती विभागीय आयुक्तांकडून लोणार सरोवराची पाहणी। जय महाराष्ट्राच्या बातमीची घेतली दखल। भरधाव स्कॉर्पिओनं तरुणीला फरफटत नेलं। नवी मुंबईच्या बेलापूर परिसरातली धक्कादायक घटना। 2 तरुणांवर गुन्हा दाखल। कोलकात्यामध्ये भाजप तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते भिडले। पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वीच वादाची ठिणगी। दगडफेकीत अनेक जण जखमी। मराठवाडा विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा। कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या हवामानात सुद्धा बदल होणार।